की शुष्के तृणे वनगजा बलिनो भवंती, की वाळलेलं गवत खाऊन देखील हत्ती हा बलवानच होतो, त्याला काही वेगळा आहार घ्यावा लागत नाही. कोंबडी अधिक अंड हा विषय तर सोडून द्या, पण अंड हे शाकाहारी आहे हे कायम युक्तिवाद केला जातो आणि तुम्ही खा. आज मांसाहार केल्याने ताकद वाढते हा चुकीचा भ्रम चुकीचा आहे. जर डाळी खाल्ल्या तर त्यात 33% प्रोटीन आहे. डाळी खा, ड्रायफ्रूट खा, इव्हन सोयाबीन मध्ये 44% प्रोटीन आहे. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे ही जाहिरात आपण कित्येक वर्षापासून पाहतोय. तसंच तुम्ही जिम करत असाल, तुम्हाला तब्येत वाढवायची किंवा काही गरोदर स्त्रियांना देखील नॉनव्हेज खाण्याचा, मासे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे खाण्याचा खरंच फायदा होतो का की तोटा होतोय? या जाहिराती नेमका फसव्या आहेत का फायद्याच्या आहेत, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. ह्याच्यासाठी माझ्यासोबत आज बोलण्यासाठी, या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आहेत डॉक्टर कल्याण गंगवाले. आपलं स्वागत आहे. हा, मी डॉक्टर कल्याण गंगवाल, KIM आणि पुणे हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन आहे आणि आता गेले जवळजवळ 52 वर्ष मी या प्रॅक्टिसमध्ये आहे. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे या जाहिरातीला उत्तर म्हणजे संडे हो या मंडे कभी न खाओ अंडे. याचं कारण असं की आज वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून अंड्याबद्दलचं प्रचंड संशोधन झालेलं आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की जगातले कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही राष्ट्रामध्ये अंडे सेवन हा प्रकार फारसा नगण्य आहे, केवळ भारत सोडून. कदाचित पाकिस्तान, बांगलादेश यामध्ये अंडे खाण्याचं प्रमाण असेल, पण इतर देशात ते खात नाहीत. मग हे का खात नाहीत याची कारणं अनेक आहेत. त्याचा एक एक आपण सल्ल्याने एक एक दृष्टिकोनातून आपण हळूहळू उलगत जाऊ. पण सगळ्यात पहिलं पहिला हा प्रश्न असतो की मला जर शरीर तंदुरुस्त ठेवायचं तर मी व्हेज खाऊ की नॉनव्हेज खाऊ? शाकाहारी खाऊन अत्यंत उत्तम प्रकृती ठेवू शकता. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्याला दिल्लीचे आखाडा लक्षात, तिथे 2-3 आखाडे असे आहेत, बिर्ला आखाडा, की त्या आखाड्यामध्ये हनुमान मुनी पैलवान, आपण त्याचं नाव ऐकलं असेल, आता ते वारले वयाच्या 96व्या वर्षी. पण त्या आखाड्यामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा गंडा बांधल्यानंतर निर्णय दिला जात, कंपल्सरी त्यांना शाकाहारी केलं जात होतं. आणि अनेक आपले जे पैलवान आहेत जे आज ऑलिम्पिकमध्ये खेळत आहेत हे कट्टर शाकाहारी आहे. त्यामुळे मांसाहाराने ताकद वाढते ही संकल्पना चुकीची आहे. मांसाहारातून तुम्हाला जास्त प्रोटीन मिळतात, पण अंड्यामध्ये 13.5% प्रोटीन आहे. पण मांसाहाराचा त्याग करून आपण शाकाहाराकडे वळलं तर शाकाहारात अनेक असे पदार्थ आहेत की ज्यामुळे तुम्हाला उत्तम ताकद मिळू शकेल. नैसर्गिक आहार हा शाकाहार आहे. मी का म्हणतो की तुमची तब्येत जर चांगली करायची असेल तर तुम्ही नैसर्गिक आहार घेतला पाहिजे. बरोबर. आणि नैसर्गिक आहार कोणता आहे? शाकाहार आहे. का? कारण तुमच्या शरीराची संपूर्ण रचना निसर्गानं किंवा परमेश्वरानं ज्यांनी कोणी तयार केलंय शरीर त्यांनी शाकाहारासाठी केली आहे. आपला पूर्वज जर माकड मांडलं तर माकड देखील कम्प्लीट शाकाहारी आहे डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे. बरोबर. याचं कारण असं की आपले ओठ, आपले रस, आपली जीभ, आपले पाचक रस हे सगळं शाकाहारी प्राण्याप्रमाणे आहे. आपल्या शरीराची संपूर्ण रचना घोड्यासारखी आणि गायीसारखी आहे. आपल्या आतडीची लांबी, सगळ्या गोष्टी याची तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर जगातल्या डॉक्टरांनी निर्णय दिला आहे की आपल्या शरीरातली 99% रचना ही शुद्ध शाकाहारी प्राण्याप्रमाणे आहे. आणि मग शाकाहारी प्राण्याप्रमाणे तुमची रचना असेल तर मग तुम्ही मांसाहार घेणं हे निसर्गाच्या विरोधात आहे. अरे जगातला सगळ्यात शक्तिमान प्राणी हत्ती आहे, ज्याच्यावर आपण हॉर्स पॉवर मेजर करतो, तो घोडा आहे. हे कट्टर शाकाहारी आहे. आणि म्हणून आमच्या उपनिषदाला म्हटलंय की शुष्के तृणे वनगजा बलिनो भवंती, की वाळलेलं गवत खाऊन देखील हत्ती हा बलवानच होतो, त्याला काही वेगळा आहार घ्यावा लागत नाही. सर, निसर्ग स्वतः सांगतो तू शाकाहारी आहेस, मात्र आता तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुम्ही एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, मात्र अनेक वेळेला लहान मुलांना किंवा गरोदर स्त्रिया असतील किंवा आजारी व्यक्तींना सांगितलं जातं तुम्ही चिकन सूप घ्या, तुम्ही अंडी खा, म्हणजे स्वतः डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. ह्याच्याबद्दल काय? याचं कारण असं की आमचं हे वैद्यकीय शास्त्र जे आहे ते आज पाश्चिमात्य देशाकडनं आलं आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये मांसाहार मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि म्हणूनच तिथे जे संशोधन केलंय त्याच्या आधारेच ही चुकीची संकल्पना आम्हाला दिली जाते. आपण जर जुना इतिहास पाहिला, 6व्या शतकात 7व्या शतकात हुएनसांग भारतात आला होता. त्यांनी हुएनसांग, फायनसांग या लोकांनी, चायनीज पत्रकारांनी त्या काळातल्या, त्यांनी लिहून ठेवलंय
की या देशातले 90% लोक शाकाहारी आहेत आणि ते आरोग्यपूर्ण आहेत. बरोबर. याचा अर्थ असा की गेल्या काही काळामध्ये आपली आहार पद्धती बदलत गेली. पाश्चिमात्यांचं आक्रमण झालं, मुस्लिमांचं आक्रमण झालं, ब्रिटिशांचं आक्रमण झालं आणि त्यांनी आपली जीवनशैली, आपला आहार याच्यावर मोठं आक्रमण केलं. आणि म्हणूनच आयुर्वेद देखील सांगतं की उत्तम तब्येत ठेवायची असेल तर शाकाहारी राहिलं पाहिजे. मांसाहारातून ताकद येते ही संकल्पना चुकीची आहे. तुम्हाला जर ताकद पाहिजे असेल तर तुम्हाला आहारात अनेक शाकाहारी पदार्थ आहेत की ज्याच्यातून तुम्हाला ॲडिक्वेट प्रोटीन मिळू शकतात. उदाहरणार्थ अंडीमध्ये 13.5% प्रोटीन आहे, पण तुम्ही जर डाळी खाल्ल्या तर त्यात 33% प्रोटीन आहे. डाळी खा, ड्रायफ्रूट खा, इव्हन सोयाबीनमध्ये 44% प्रोटीन आहे. म्हणजे प्रोटीनच घ्यायचं आहे तर हे नैसर्गिक सोर्स जे शाकाहारी सोर्स आहेत त्याचा आपण वापर करायला काहीच हरकत नाही. उलट प्राण्यांची हिंसा करून तयार झालेला मांसाहार करणं हे काही योग्य नाही असं मला वाटतं. कारण मानवतेच्या दृष्टिकोनातून देखील जगा आणि जगू द्या हा संदेश जगाला सगळ्यांनी दिलेला आहे. आणि त्यातल्या त्यात महान तत्वचिंतक भगवान महावीर यांनी तर हाच संदेश दिला होता की तुम्ही पण जगा आणि इतरांना जगू द्या. आता सर तुम्ही बोलताना बोलले की अंड्याचा विषय आला. अनेक वेळेला म्हणजे कोंबडी आधी का अंड हा विषय तर सोडून द्या, पण अंड हे शाकाहारी आहे हे कायम युक्तिवाद केला जातो आणि तुम्ही खा असं बोललं. अजिबात नाही. अंड आता तुम्हाला जर मी सांगितलं की अंड हे बायोलॉजिकल आहे तर तुम्हाला किळसेल. जर वैद्यकीय शास्त्राचा विचार केला तर अंड हे कोंबडीची MC आहे, मेन्स्ट्रुअल फ्लो आहे. जसं बायकांना दर महिन्याला मासिक पाळी येते तशी कोंबडीची मासिक पाळी म्हणजे अंड आहे. याचं कारण असं की तिचं श्रीबीज तयार होतं आणि ते अंड्याच्या मार्फत बाहेर पडतं. बरोबर. जेव्हा नराचा संकर येतो त्यावेळी त्याच्यात चिकन तयार होतं. नराचा संकर आला नाही तर त्यात ते चिकन न होता बाहेर पडतं. पण ते देखील अंड शाकाहारी होऊ शकत नाही. याचं कारण असं की वैद्यकीय शास्त्राप्रमाणे शाकाहारी आणि मांसाहाराची व्याख्या केली आहे त्यात ज्या पदार्थाला मेम्ब्रेन आहे, एखाद्या सेलला, एखाद्या पेशीला जर मेम्ब्रेन असली तर तो मांसाहारी पदार्थ आहे आणि ज्याला सेल वॉल आहे तो शाकाहारी आहे. अंड्याला सेल मेम्ब्रेन आहे त्यामुळे तो शाकाहारी होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की अनफर्टिलाइज अंड शाकाहारी असं म्हणणं देखील मूर्खपणाचं आहे. कारण या अनफर्टिलाइज अंड्यामध्ये देखील ओव्हम असतो, श्रीबीज असतं, ते ऑक्सिजन घेत असतं. हे जर अंड तुम्ही ऑक्सिजनच्या इन्क्युबेटरमध्ये ठेवलं तर ते ऑक्सिजन घेताना आपल्याला रेकॉर्ड होतं. याचा अर्थ जे अंड ऑक्सिजन घेत आहे त्याला निर्जीव म्हणायचं, शाकाहारी म्हणायचं हा मूर्खपणा आहे. सर बऱ्याच वेळेला आपण बघतो की आता पहिलं जे गावरान कोंबडी असते ते 21 दिवसांना अंड दिलं जातं असं म्हणलं, आणि जे बॉयलर असतात ते 1 दिवस 8 दिवसाला देतात. याचं कारण काय नेमकी गोष्ट होती की हा सगळा धंदा केलाय की ह्या कोंबड्यांना ज्या पोल्ट्री फार्म मध्ये आपण जर गेलं तर आपल्या लक्षात येईल की एका छोट्या केजमध्ये त्यांना आयुष्यभर डांबून ठेवण्यात येतं आणि कोंबडी हे मशीन देण्याचं मशीन म्हणून त्यांना वापरलं जातं. मग त्यांना अनैसर्गिक खाद्य दिली जातात, त्यांना हार्मोन्स दिली जातात, त्यांना दिवसभर प्रकाशात ठेवलं जातं रात्रभर. कारण ज्या योगे त्या वारंवार अंडी देतील. अंड दिल्यानंतर देखील अंड उबवण्याची प्रक्रिया ही कोंबडी करत असते आणि ती अंड उबवायला ती त्याच्यावर बसत असते. पण हे अंड दिल्या ते एका मशीनच्या सहाय्याने बाजूला काढलं जातं. त्यामुळे त्या अंड्याला, त्या कोंबडीला विचारायला देखील काहीच वारंवार अंड देण्यापैकी पर्याय नसतो. कारण त्या लाईटमध्ये ठेवल्या जातात, त्यांची पिच्युटरी स्टिम्युलेट केली जाते, त्यांना हार्मोन दिले जातात, त्यांना अनैसर्गिक खाद्य दिली जातात आणि याच्यामुळे हा सगळा उद्योग केला जातो. त्यामुळे नैसर्गिक अंड, जर तुम्हाला अंड खायचंच असेल तर मी म्हणेल की शेतकऱ्याच्या अंगणात असलेल्या कोंबडीचं अंड खा. पण या पोल्ट्रीमधून आलेली अंडी ही अत्यंत दूषित अंडी आहेत. तिथे DDTचे फवारे मारले जातात, इन्सेक्टिसाइड मारले जातात कारण या कोंबड्यांना रोग होऊ नये म्हणून. आणि हे सगळं अंड्याच्या मार्फत तुमच्याकडे येत असतं. तसं तुम्ही म्हणता हिंसक अंडी खाणं आरोग्याला चांगलं नाही. मात्र महाराष्ट्र सरकारने एक नवीन घाट घातलाय. 5 तारखेला मला वाटतं 5 तारखेपासून 7 तारखेपासून मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना अंडी दिली जाणार. या निर्णयाकडे कसं बघतो? नाही, याला आम्ही कडक विरोध करतोय. जेव्हापासून हे सर्क्युलर निघालं आहे, नोव्हेंबरच्या 9 तारखेला हे सर्क्युलर निघालंय, चुकीचं का आहे? कारण चुकीचं या सगळ्या पद्धतीने आहे की मांसाहार देण्याची मुलांना कवडीची गरज नाही. त्यांना शुद्ध तुम्ही शाकाहार द्या, मुठभर शेंगदाणे द्या, एक गुळाचा खडा द्या, 1 ग्लास दूध द्या, 2 केळी द्या, सुकडी द्या, चिक्की द्या. याच्यातून तुम्हाला पोषण मुलांचं व्यवस्थित करता येईल. त्यांना अंडी देऊन त्यांचं पोषण होणार नाही, उलट ती रोगिष्ट होतील. कारण अंडी ही ताजी आहेत की शिळी आहेत
हे तुम्हाला कधी पत्ता लागत नाही. बरोबर. आणि शिळी अंडी खाल्ल्यानंतर पोटाचे विकार होणं, उलट्या होणं, जुलाब होणं, हे सगळे विकार त्यांना होऊ शकतात. कारण अंड लहान आहे, कुणालाही तुम्हाला समजणार नाही की हे शिळं अंड आहे की ताजं अंड आहे. बरोबर. कारण अंड, कोंबडी जेव्हा अंड देते त्यावेळी डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यावर काही लिहिली जात नाही. त्यामुळे तुम्हाला कधीही पत्ता लागत नाही की अंड हे शिळं आहे की मांसाहार आहे. शुद्ध शाकाहारी पदार्थ पचनाला जेवढे सोपे आहेत तेवढे हे मांसाहारी पदार्थ कधीही नाही. आणि पहिलीतल्या 5-7 वर्षाच्या मुलांना ही अंडी देणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. हा निर्णय केवळ राजकीय आहे असं मला वाटतं. सर, आता विषय तो झाला, सरकारचा निर्णय आहे सगळा. अंड्याला व्हेज मध्ये पर्याय काय, किंवा मांसाहाराला जसं म्हणलं जातं की B12 सगळ्यात जास्त विषय निघतो की B12 हे मांस आणि दुधापासून पण म्हणलं जातं की जास्त मिळतं. जास्त करून मांसचा प्रचार केला जातो. मग ह्याची इफिशियन्सी भरून काढण्यासाठी डेफिशियन्सी काय? आता काय होतं की तुम्हाला मी ते सांगतो की आपण आता केवळ आपल्या आहार पद्धती, आपण जर प्राचीन काळापासून जर आपण पाहिलं तर आपली आहार पद्धती अत्यंत सुसंस्कृत होती. आपल्याला ह्या कधी कमतरता शरीरात निर्माण झाल्या नाही. कारण आपण दूध दुभतं घेत होतो, दुधाचे पदार्थ घेत होतो, दुधाचे सगळे दही घेत होतो, ताक घेत होतो. आपला इव्हन महाराष्ट्रीयन थाली हा चौरस आहार आहे की त्यात ताक आहे, दूध आहे, दही आहे, चटणी आहे, पालेभाजी आहे, तुपाचा अंश आहे, स्निग्ध पदार्थ आहेत, प्रोटीन्स आहे, कार्बोहायड्रेट आहे. याला डेफिशियन्सी निर्माण होण्याचं काहीच कारण नाही. पण जशीची आपली जीवनशैली बदलत गेली तेव्हा आपण घरचं अन्न कमी खातो, बाहेरचं जास्त खातो, फास्ट फूड जास्त खातो. आणि हे प्रिझर्वेटिव्ह असलेलं अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला शरीरात अनेक रोग व्हायला लागले. दुसरी गोष्ट, मी ॲलोपॅथीचा जरी डॉक्टर असला तरी ॲलोपॅथी औषधांचा दुरुपयोग आणि पर्टिक्युलरली अँटीबायोटिकचा दुरुपयोग याच्यामुळे ह्या सगळ्या तक्रारी आमच्या शरीराच्या वाढत चालल्या आहेत. कारण हे अँटीबायोटिक वारंवार दिल्यानंतर जे आमच्या पोटातले जंतू B12 तयार करतात, व्हिटॅमिन्स तयार करतात, अनेक चांगल्या गोष्टी आमच्या शरीराच्या होतात, ते सगळे नष्ट होऊन जातात आणि मग आपल्याला डेफिशियन्सी निर्माण होते. B12चा सगळ्यात चांगला सोर्स म्हणजे कडधान्य आहे, मोड आलेली धान्य आहेत, मशरूम आहे, दूध आहे, दुधाचे पदार्थ आहेत. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपले कॉलॉनिक बॅक्टेरिया हे B12 तयार करतात. पण ही सगळी प्रक्रिया आम्ही केवळ औषधांचा मारा करून नष्ट करून टाकतो. म्हणून आपल्याला ही येतात. आणि आपली जी आहाराची जीवनशैली बदलली आहे ती जर आपण परत नैसर्गिक नेली तर या तक्रारी कधीही येत नाही. पूर्वीच्या काळी स्वतः आपण सकाळी कोवळ्या उन्हात फिरत असायचो, शेतीत काम करायचं असायचो, नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी आपोआप तयार व्हायचं. त्याला तुम्ही घ्यायची गरज नव्हती आणि दुधातून तुम्हाला त्याचा सप्लाय होत होता. म्हणून या डी साठी एवढं आपल्याला वेगळं काही करावं लागत नव्हतं. पण आता आपली बदललेली जीवनशैली, बदललेली आहार पद्धती याच्यामुळे याची गरजा आपल्याला होतात. पण त्या भागवण्यासाठी तुम्ही मांसाहार करा हा अत्यंत चुकीचा विचार आहे असं मी म्हणतो. आणि जगातच आज सगळे लोक शाकाहाराकडे वळत आहेत. आणि पर्टिक्युलरली करोनानंतर शाकाहाराकडे जीवनशैली बाळगण्यात लोकांना आनंद होतोय आणि निरोगी जीवन जगण्यासाठी ते आवश्यक आहे असं जगातले लोक सांगतायत. कारण आज या सगळ्या व्हायरसेस, ज्या मोठमोठ्या व्हायरसेस, स्पॅनिश फ्लू म्हणा, बर्ड फ्लू म्हणा, स्वाईन फ्लू म्हणा, या करोनाची व्हायरस म्हणा, या सगळ्या मांसाहारातून आलेल्या व्हायरसेस आहेत जनावरांपासून. जर तुम्ही कट्टर शाकाहारी राहिला तर ह्या सगळ्या व्हायरसेस तुमच्याकडे कधीही येणार नाहीत आणि हे मोठमोठे पॅन्डेमिक आपल्याला टाळता येतील हा विचार संबंध जगात येतोय. म्हणून अनेक माणसं, डेव्हिड ब्राऊन सारखी सायंटिस्ट सगळ्या जगाला सांगतायत की बाबांनो, मांसाहार कमी करा, निरोगी जीवन जगण्यासाठी तुम्ही शाकाहारी राहिलं पाहिजे. शाकाहारीचा विषय आला की आता एक नवीन अलीकडे एक शब्द ऐकायला भेटतो की वेगन फूड. वेगन फूड म्हणजे नेमकं काय आणि ते कशा पद्धतीने त्याचा डाएट? नाही, हा शाकाहाराचा थोडासा पुढचा विचार आहे. व्हिगन फूड याचा अर्थ दूध आणि दुधाचे पदार्थ देखील ते घेत नाही किंवा कोणताही प्राणीजन्य पदार्थ घेत नाही. जसे शाकाहाराचे अनेक प्रकार आहेत. एक कट्टर शाकाहारी आहे जो दूध आम्ही आणि दुधाचे पदार्थ आणि शाकाहार घेतो. याला आम्ही लॅक्टो व्हेजिटेरियन म्हणतो. लॅक्टो व्हेजिटेरियन की आम्ही दूध घेतो आणि आम्ही शाकाहारी आहोत, लॅक्टो व्हेजिटेरियन. बरोबर. ओव्हो व्हेजिटेरियन असं आहे की जे अंडी घेतात आणि शाकाहारी करतात. एक व्हीगन नावाचा प्रकार आहे की जे प्राणीजन्य कोणतीच वस्तू चुकून देखील घेत नाहीत. प्राण्यांकडनं आलेले चामड्याच्या वस्तू नाही, मांसाहार नाही, या सगळ्यांपासून ते लांब राहतात. अशा एक मोठी कम्युनिटी संबंध जगात येते.
आणि त्यांना व्हिगन कम्युनिटी म्हणतो, हम्म. की जे ओनली प्लांट बेस्ड डाएट घेतात. बरं. प्लांट बेस्ड डाएट हम्म. म्हणजे त्यात मांसाहार तर घेतच नाही, हम्म. पण दूध आणि दुधाचे पदार्थ वापरत नाही, हम्म. चामड्याच्या वस्तू वापरत नाही. तर दुधामधून जे काही प्रोटीन्स मिळतात हो. किंवा बाकीचे जे काही आपल्याला अन्न पदार्थ मिळतात ते व्हिगन मध्ये मग कसे बॅलन्स व्हिगन मध्ये ते असं करतात की जर व्हिगन पदार्थ घेतल्यानंतर B12 मिळवण्यासाठी ते मशरूम घेतात, बरोबर. मोडालेली धान्य घेतात आणि याच्यातून त्यांना त्यांच्या गरजा भागवल्या जातात. हम्म. आणि जर जेव्हा त्या गरजा कमी पडतायत असं वाटलं की हे ॲडिक्वेट मिळत नाही, त्यावेळी ते सप्लिमेंटेड फूड घेतात, बरं. की ज्याच्यात B12 वगैरे ऍड केलं जातं, असं सप्लिमेंटेड फूड घेतात. व्हिगन कम्युनिटी संबंध जगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतंय. याचं कारण असं की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी, आज ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आज आपल्याला व्हिगन जीवन पद्धती किंवा शाकाहारी जीवन पद्धती ही अत्यंत आवश्यक मानली गेली आहे आज ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टिकोनातून. म्हणून आज परदेशात आपण जर गेला तर मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये व्हिगन रेस्टॉरंट आपल्याला मिळतील, की जिथे प्राणीजन्य कोणतीच वस्तू वापरत नाही. ते चामड्याचं बेल्ट पण वापरत नाही, चामड्याची पर्स पण वापरत नाही, म्हणजे चामडं पण नको आणि प्राणीजन्य दूध पण नको, असा तो विचार आहे. मग आपला जगण्याचा जो कालावधी म्हणला जातो 100 वर्ष, 80 वर्ष, 50 वर्ष असा खाली आला सगळा. हो, ह्याच्यामुळे वाढू शकेल. खाली येण्याचं कारण आपलं बेसिकली चुकीची जीवन पद्धती आणि चुकीचा आहार. मी नेहमी म्हणतो की आरोग्यरूपी रथाची 4 चाकं आहेत. एक आहार, विहार, विचार आणि आचार. बरोबर. की तुमचे विचार कसे आहेत आणि तुमचं आचरण कसं आहे हे देखील फार महत्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आहार आणि विहार हा किती व्यवस्थित घेता याला महत्व आहे. आहार म्हणजे शुद्ध शाकाहारी आहार आणि विहार म्हणजे जितका व्यायाम, की जो रेग्युलर व्यायाम घेणं शरीराला अत्यंत आवश्यक आहे निरोगी जीवन जगण्यासाठी. त्या चौघांचा जर रथांची चाकं आपण जर व्यवस्थित ठेवली तर आपला आरोग्यरूपी रथ हा 100 नक्की क्रॉस करेल याचा मला विश्वास आहे. शेवटी सर, असा कुठला आहार घेतला, कुठल्या शाकाहारी आहारामध्ये जे हे आहे की प्रोटीन्स असतील, विटामिन्स असतील किंवा आपल्या शरीराचं रोजचं जे गरज आहे जे भागवली जाईल असे कुठले आहार आहेत, त्यात कुठले घटक असतात? नाही, मी आपल्याला असं म्हणेल की आपल्या अन्नाची गरज किती आहे हे कॅलरीजवर ठरवलं जातं, की तुम्हाला किती कॅलरीज लागतात. आता शेतीत काम करणारा, रस्त्यावर काम करणारा मजूर याला खूप कॅलरीज लागतात, त्यामुळे त्यांनी अन्नाची क्वांटिटी खूप मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे. तुम्ही जर बुद्धिजीवी काम करत असाल, बैठक काम करत असाल तर अन्न कमी घेतलं पाहिजे, कारण हे सगळा जो प्रकार आहे तो आपल्या अन्नाची गरज किती त्याच्यावर ठरवतो. आज ओबेसिटी हा पाश्चिमात्य देशात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, की स्थूलता. आपल्या देशात देखील एका मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयमध्ये देखील स्थूलता हा एक मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. याचं कारण असं की आम्ही शारीरिक श्रम कमी करतो आणि कॅलरीज जास्त घेतो, आणि हे जर घेत राहिलं तर ही तफावत स्थूलतेकडे नेते. म्हणून तुम्हाला शरीराला किती कॅलरीज गरज आहे आणि किती घ्यायला पाहिजे हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. आणि आपलं आयडियल वेट टिकवण्यासाठी आपण जो आहार घ्यायचा तो त्याप्रमाणे घेतला पाहिजे. आणि तसा जर घेतला नाही तर आपल्या शरीरात अनेक विकृती, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिझीज हे सगळे विकार यायला लागतात. रोजचा आहार आपण बॅलन्स आहार, इंडियन पद्धतीचा जो आहार आहे तो अत्यंत बॅलन्स्ड आहार आहे. याची स्तुती आज जगातले WHO चे लोक करत आहेत. की जसं आता तुम्हाला मी सांगितलं की महाराष्ट्रात थालीमध्ये भात असतो, त्यात कार्बोहायड्रेट असतं, गहू असतं, प्रोटीन असतं, डाळी असतात, त्यात प्रोटीन असतं, तुपाची धार आपण त्याच्यावर घेतो, ते स्निग्ध पदार्थ मिळतो, चटणी आपण घेतो, त्यात तुम्हाला विटॅमिन्स आणि हे मिळतं, आणि दूध किंवा ताक आपण घेतो, त्याला पूर्ण अन्न म्हटलेलं आहे. दुधाला पूर्ण अन्न म्हणतात, कारण दुधात शरीराला आवश्यक असलेली सगळी घटकं आपोआप मिळतात. म्हणून अशा पद्धतीने जर आपण आहार घेतला तर आपल्याला ह्या सप्लिमेंटची गरज नाही किंवा ह्या दुसऱ्या गोष्टींची गरज नाही. थँक्यू सर, तुम्ही वेळात वेळ काढून सर्व माहिती. मी पण आपला फार आभारी आहे. तर हे होते डॉक्टर कल्याण मनवाल, ज्यांनी शाकाहार हा का महत्वाचा आहे आणि व्यसनापासून लांब राहिलं तरच आपलं आयुष्य हे सुधरू शकतं हा एक चांगला संदेश दिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, एका नवीन पाहुण्यांसह. धन्यवाद.